नमस्कार, माझे नाव सीमा निकम. आज या कार्यक्रमात तुमचं मनापासून खूप स्वागत. गर्भशास्त्र हा विषय भारतात खूप महत्वाचा मानला जातो. भारतातच काय, पूर्ण जगभरात महत्वाचा मानला जातो. आणि आज आपल्यासोबत आहेत वन ऑफ द बेस्ट एम्ब्रिओलॉजिस्ट डॉक्टर संगीता साबणे मॅम. हॅलो मॅम, IVF म्हणजे नक्की काय? एक्झॅक्टली अर्थ काय? IVF म्हणजे पूर्वी ऐकलं असेल टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF चा लॉंग फॉर्म आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे जे फर्टिलायझेशन नॅचरली बॉडीत घडतं ते आम्ही बाहेर फर्टिलायझेशन घडवून त्याचे एम्ब्रिओज बनवतो आणि भ्रूण, आणि ते बनवलेले भ्रूण गर्भ तो आम्ही परत बाईच्या शरीरामध्ये सोडून देतो. एक साधारण गर्भ बनवल्याच्या नंतर 3ऱ्या ते 5व्या दिवसांच्या मध्ये तो गर्भ आम्ही परत बाईच्या शरीरामध्ये सोडून देतो. आणि सोडल्याच्या नंतर ही प्रेग्नन्सी जर झाली तर ही नॅचरल प्रेग्नन्सी असते. इट्स कॉल्ड IVF. याला IVF असं म्हणतो. मग IVF ची प्रोसेस काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल काही दिवसात होतं, महिन्यात होतं? ओके आय टेल यू. मी तुला सांगते. आता IVF म्हणजे काय. आता सध्या असं आहे की इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम खूप वाढला आहे. 60-70% हा प्रॉब्लेम आहे. तर जनरली साधारणपणे 1-2 वर्षामध्ये आफ्टर मॅरेज जर मूल नाही झालं तर ते लोक IVF कन्सल्टंटकडे येतात, म्हणजे गायनेकोलॉजिस्टकडे जातात. आणि जर त्यांना असं वाटलं की देर इज सम प्रॉब्लेम तर मग IVF सजेस्ट करतात. तर IVFच्या आधी काय असतं ती थोडंसं मी तुला थोडक्यात सांगते. जेव्हा कपल इन्फर्टिलिटीसाठी येतं IVF कन्सल्टंटकडे, आमच्याकडे नाही, तर ते लोक त्यांना टाइम सेक्स सांगतात. म्हणजे थोडेसे काही टाइम इंटरकोर्स वगैरे, फॉलिक्युलर मॉनिटरिंग, फॉलिक्युलर मॉनिटरिंग वगैरे हे सांगतात. ती सायकल तर तशा सायकलनी पण नाही झालं तर मग एक IUI म्हणून एक प्रोसेस आहे. तर IUI ही अगदीच बेसिक प्रोसेस आहे इन्फर्टिलिटीमधली. त्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो की जसं गर्भधारणा ही नॅचरल होते फिमेलच्या बॉडीमध्ये, तर आपण काय करतो की जे स्पर्म्स असतात, म्हणजे IUIमध्ये काय होतं की पूर्ण सगळे स्पर्म फिमेलच्या बॉडी वजायनामध्ये डिपॉझिट होतात आणि त्यातले चांगल्या क्वालिटीचे स्पर्म स्विम करून एग्सपर्यंत पोचतात. आणि चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स असल्यामुळे ते एग्सला पेनिट्रेट करतात आणि त्याच्यामध्ये एंट्री मिळवतात आणि गर्भधारणा होते. राईट. सम रिझन, काही कारणास्तव जर हे होत नसेल तर आपण IUI करतो. म्हणजे काय करतो की हजबंडचे स्पर्म्स घेतो, ते बाहेर लॅबमध्ये वॉश करतो म्हणजे मीडियामध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स आपण काढून घेतो. सेंट्रिफ्यूजच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स काढतो, त्यांच्यावर आपण प्रोसेसिंग करतो, त्यांना हायपर मोटाईल बनवतो आणि त्यांची ॲक्रोसोमल रिॲक्शन वाढवतो. म्हणजे जसं की स्पीड हा खूप महत्त्वाचा असतो, तर हा स्पर्म्सचा स्पीड असतो, तर तो आपण खूप वाढवतो ह्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ मीडिया अँड ऑल. मीडियाच्या माध्यमातून आपण तो स्पीड वाढवतो आणि ते चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स आपण थ्रू वजायना एक व्हेरी थिन कॅथेटरनी फिमेलच्या बॉडीमध्ये एग्सच्या अंड्याच्या भोवती सोडून देतो. इट्स कॉल्ड IUI. ह्याला IUI म्हणतात आणि ही फार बेसिक प्रोसेस आहे. पण म्हणजे साधारण कालावधी, म्हणजे आता प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला माहिती आहे की 9 महिन्यात बाळ होतं, तर ही जी तुमची प्रोसेस आहे याला म्हणजे काही सेकंड असतील, काही मिनिट्स, तर याला प्रोसेस किती वेळाची आहे मला विचारायचं. IUI प्रोसेस ही हार्डली म्हणजे ॲक्च्युअल सगळी प्रोसेस मिळून 1 ते 1.5 तासात होते. आणि IUI केल्याच्या नंतर मग ते नॅचरली सोडून दिलं जातं ॲज अ नॅचरल कन्सेप्शन. मग ते होतं, ते 17 दिवसांनी कळतं की प्रेग्नन्सी आहे की नाही. ओके. म्हणजे जी फिमेल कोणीही जी असेल ती तिला आल्यावर प्रोसेस केल्यानंतर मग 17व्या दिवशी कळतं की प्रेग्नन्सी आहे की नाही. आणि हे IUIचे सक्सेस रेट आहे हे जगामध्ये 12 ते 18% आहेत पूर्ण जगात. आणि हा जो सक्सेस रेट आहे तो सेंटर टू सेंटर डिफर करतो. म्हणजे लॅबची क्वालिटी, लॅबचं मेंटेनन्स, आपण कुठला मीडिया वापरतोय, टेक्निक कसं आहे, प्रोसेसिंग करणारं कोण आहे, ह्याच्यावर थोडासा रेट डिफर होतो. इट्स अप टू 25% जाऊ शकतो. ह्यातनं जर सक्सेस नाही मिळाला
तर आपण पुढच्या प्रोसेसला जातो, विच इज द IVF. मग आपण IVFला जातो. ह्यातनं IUI मधनं सक्सेस नाही मिळाला तर IVFला जातो. आणि मग आता आणि ती प्रोसेस ती तुमच्याकडे असते सेकंड. IUI पासूनच्या प्रोसेस माझ्याकडे असतात. मी एम्ब्रिओलॉजिस्ट, त्या प्रोसेस मी करते सगळ्या. IVF मध्ये हे किती सक्सेसफुल होतात किंवा आणि किती अनसक्सेसफुल होतात, म्हणजे असं कॅटेगरी काही आहे का? ओके. किंवा किती पर्सेंटेज? हां, बरं, तुला हे सांगते मी. IVFचा सक्सेस रेट साधारण एक ऑल ओव्हर वर्ल्ड जर घेतला तर एक 60 ते 70% आहे. म्हणजे आणि इट्स अगेन डिफर सेंटर टू सेंटर. म्हणजे तुम्ही कुठल्या सेंटरला जाता आहात आणि तिथलं लॅबचं कंडिशन कशी आहे, तुमचे IVF कन्सल्टंट कसे आहेत, याच्यावर पण तो रेट डिफर होतो. मग 80-90% पण काही सेंटरचे रिझल्ट आहेत. म्हणजे आलात की असं काही नसतं की हे सक्सेसफुल होईलच, नाही असं नाही, असं 100% नाही नाही सांगू शकत. की 80% सक्सेस रेट आम्ही देतो, पण 100% आलं आणि तुम्ही कन्सिव्ह झालं असं नाहीये. कारण आपण देव नाही आहोत. आपण प्रयत्न करतो. तुम्ही देव तर तुम्ही आहातच काय? आपण 100% प्रयत्न करतो. आपण आपले एफर्ट 100% त्यात टाकतो. गर्भ बनवणं, आता तू विचार कर की गर्भ बनवणं ही नैसर्गिक प्रोसेस आहे. Yes. गर्भ बनणं, Yes. पण ती आपण लॅबमध्ये करतो आणि तिथे आपण गर्भ बनवतो. म्हणजे ही थोडक्यामध्ये निसर्गाला विरुद्ध जाऊन आपण ते गर्भ बनवतो, ट्राय आउट करतो. आणि मला तर असं वाटतं की देवानी आता ह्याच्या म्हणजे 80% जरी आपल्या हातात ठेवले तरी 20% हे कोणाच्या हातात नाहीये, की हे प्रत्येकाचं नशीब. आणि त्यामुळे हे रेट हे 80%च मी तर सांगेल. 80 to 90%, 100% नाही. तुम्ही IVF म्हणजे काय हे आता समजावून सांगितलं. येस. पण IVF ची प्रोसेस नक्की काय एक्झॅक्टली, काय कसं घडतं ते? हा, आता हे मी तुला डिटेलमध्ये सांगते की IVF म्हणजे काय आणि ते मी कसं करते. जे एम्ब्रिओलॉजिस्ट कोणी पण असेल ते IVF कसं करतं. ह्यामध्ये कसं असतं की जेव्हा आपलं डॉक्टर म्हणजे IVF कन्सल्टंट सांगतात की पेशंट इज गोइंग फॉर IVF ट्रीटमेंट ही पेशंटला लागणार आहे, तर तेव्हापासून त्यांची तिकडे ट्रीटमेंट सुरू होते कन्सल्टंटकडे. आणि कन्सल्टंट पिरियडच्या दुसऱ्या दिवसापासून हार्मोनल इंजेक्शन द्यायला सुरू करतात. तर हे हार्मोनल इंजेक्शन का देतात की जसं नॅचरल सायकलमध्ये आपल्या बॉडीमध्ये हार्डली 1 किंवा 2 एग्स हे डॉमिनंट होतात, मॅच्युअर्ड होतात. आणि पण IVFला आपल्याला 1-2 एग्स चालत नाहीत. आपण त्यांना आपल्याकडे कमीत कमी जास्त एग्स पाहिजे असतात, कारण ते एग्स खूप डेलिकेट असतात. ते जेव्हा आपण बॉडीच्या बाहेर काढतो त्यावेळेला त्यांना डॅमेज होण्याचे चान्सेस खूप असतात. सो दॅट हे इंजेक्शन, हार्मोनचे इंजेक्शन देऊन आपण त्यांचे एग्स वाढवतो, मल्टिपल करतो आणि त्यांचे जे एग्स क्वालिटी आपण खूप स्ट्रॉंग बनवतो, जेणेकरून तो बनणारा गर्भ आहे तो चांगला बनू शकेल. अशा प्रकारे आपण त्या एग्सला स्ट्रॉंग बनवतो विथ द हेल्प ऑफ गिव्हिंग द इंजेक्शन, हार्मोनल इंजेक्शन. आणि त्यानंतर 36 तास आधी एक HCG नावाचं इंजेक्शन दिलं जातं. HCGचं इंजेक्शन दिल्याच्या नंतर बरोबर 36 तासांनी 36 आवर्सनी आपल्याला ती सगळी अंडी बाईच्या शरीरातनं काढून घ्यायची असतात. ही एक छोटीशी प्रोसिजर आहे की आपण OTमध्ये करतो. आणि एक अंडर सोनोग्राफी गायडन्समध्ये एक छोटासा अनेस्थेशिया देऊन हे सगळी अंडी बाहेर काढली जातात. आणि ही अंडी IVF कन्सल्टंट बाहेर काढतात आणि ती ताबडतोब एम्ब्रिओलॉजिस्टकडे देतात विदिन फ्यू सेकंड्स. आणि हे जे एग्ज आहेत हे फ्लुइडमध्ये असतात. मग एम्ब्रिओलॉजिस्टचं काम काय असतं की ते अंडी एग्स त्यातली फॉलिक्युलर फ्लुइडमधनं शोधून पटापट बाजूला घेणे आणि ती सगळी अंडी घेऊन एकदा ही 10-15 मिनिटाची प्रोसेस असते. ती झाली की बाई लगेच शुद्धीवर येते आणि इकडे एम्ब्रिओलॉजिस्टचं काम सुरू होतं. ती एग्स मिळाल्यानंतर, एग्स म्हणजे अंडी, उसेट्स आमच्या हातात मिळाल्यानंतर आम्ही मग गर्भ बनवण्याचं काम सुरू करतो एम्ब्रिओलॉजिस्ट. हे एग्स आपल्या लॅबमध्ये मिळाल्यानंतर त्याच पिरियडमध्ये आपल्याला हजबंडचे स्पर्म्स हवे असतात. मग ते स्पर्म्स घेऊन
त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं. त्यातले चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स काढले जातात. त्यांच्यावर ते स्पर्म्स हायपर ॲक्टिव्ह बनवले जातात. त्यांची ॲक्रोसोमल रिॲक्शन वाढवली जाते. त्याच्यामध्ये अनवॉन्टेड मटेरियल खूप असतं, ते आपण रिमूव्ह करतो आणि फक्त प्युअरली हायपर मोटाईल आणि चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स आपण IVF साठी वापरतो. ठीक आहे. आणि हे स्पर्म्स आणि एग्ज एकत्र मिळून आपण एका डिशमध्ये, पेट्री डिश बोलतो, त्या डिशमध्ये ठेवून आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. ठीक आहे. इन्क्युबेटरबद्दल मी तुला नंतर सांगते. आता हा पार्ट मी कंटिन्यू करते. तर हे एग्ज आपण 24 आवर्सनी आपण त्याला लूक देतो, म्हणजे ते बघतो. त्याच्या भोवती असलेलं आवरण, एग्सच्या भोवती असलेलं आवरण आपण काढून टाकतो. त्या प्रोसेसला डेन्युडेशन म्हणतात. डेन्युडेशन करून अंडर हायली मॅग्निफाईड मायक्रोस्कोपमध्ये आपण ते एम्ब्रियोज बघतो, गर्भ. आणि त्यावेळेला आपण फर्टिलायझेशन चेक करतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक प्रोन्यूक्लिआय दिसतो, 2 प्रोन्यूक्लिआय दिसतात. आम्ही PN स्टेज म्हणतो त्याला. ही स्टेज फार महत्त्वाची असते. PN स्टेज म्हणजे एक प्रोन्यूक्लिआय फ्रॉम वन फ्रॉम मेल अँड 1 फ्रॉम फिमेल. एक स्त्रीकडनं आलेला आणि एक पुरुषाकडनं आलेला. हे असे 2 प्रोन्यूक्लिआय असतात. ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ते जर व्यवस्थित दिसले, त्याचा अर्थ असा की हे फर्टिलायझेशन चांगलं घडलेलं आहे. तर ही स्टेज आम्ही एम्ब्रिओलॉजिस्ट जेव्हा चेक करतो त्यावेळेला आम्हाला कधी 3PN पण मिळतात, प्रोन्यूक्लिआय ते पण दिसतात, कधी 4PN पण दिसतात. तर असे जे एम्ब्रिओज असतात ते आम्ही काढून टाकतो, घेत नाही. किंवा एक सिंगल प्रोन्यूक्लिआय पण दिसतो, ते पण आम्ही घेत नाही. काही अनफर्टिलाइज पण एग्ज राहतात. फक्त आम्ही 2PNचे जे गर्भ आहेत, जे नेसेसरी आहे, इट इज व्हेरी नेसेसरी. त्यापासूनच पुढे आपण बेबी बनवू शकतो. अदरवाईज 3PN 4PN असतील तर ते आपण डिस्कार्ड करतो, ते वापरत नाही. इट इज अबनॉर्मल एम्ब्रिओज. सो दॅट आपण ते दुसऱ्या मीडियामध्ये ठेवून, मीडिया वगैरे चेंज करून आपण त्यांना लूक देऊन. मीडिया म्हणजे काय हा प्रश्न पण इथे एक येतो. मीडिया म्हणजे एम्ब्रिओजला अगदी सोप्या भाषेत, जे मी मेडिकल टर्म यूज न करता अगदी कॉमन पर्सनला समजेल अशा भाषेत सांगते. मीडिया म्हणजे एम्ब्रिओजचं खाणं थोडक्यात, की आता ह्या स्टेजला 24 तासाच्या एम्ब्रिओजला काय लागतं बाबा, त्याची हेल्थ चांगली होण्यासाठी, ग्रो होण्यासाठी, वाढण्यासाठी जे काही लागतं ते आम्ही त्या एम्ब्रिओजला देतो. म्हणजे त्या मीडियामध्ये आम्ही तो ठेवतो सगळे. आणि नंतर मग आम्ही 48 आवर्सला लूक देतो, बघतो ते एम्ब्रिओज. आम्ही मायक्रोस्कोप खाली परत एकदा चेक करतो, एम्ब्रिओजची आम्ही असेसमेंट करतो. ओके. त्या स्टेजला आम्हाला ते एम्ब्रिओज 4 सेलचे दिसले पाहिजे. ओके. म्हणजे प्रोन्यूक्लिआयचं आपल्याला पुढे वाढले गेले पाहिजे. आणि हे एम्ब्रिओज खूप डायनॅमिक असतात, त्यांची ग्रोथ अगदी फटाफट होत असते. म्हणजे आता तू एम्ब्रिओज बघितले तर थोड्या वेळाने बघितले तर त्यात चेंजेस दिसतील. ते एवढे डायनॅमिक असतात, पटापट वाढतात ते. आणि 48 आवर्स नंतर परत मीडिया वगैरे इफ नेसेसरी चेंज करून बाकी सगळं नीट आहे ना ते सगळं चेक करून आम्ही 72 आवर्सला आम्ही लूक देतो. 72 तासांचा लूक असतो. त्या 72 तासांना आम्हाला तो एम्ब्रिओज 8 सेलचा दिसला पाहिजे. म्हणजे 8 सेल मीन्स 8 सेल्स. म्हणजे 6 सेलचा 5 सेल्सचा असला, सेल्स म्हणजे असे राऊंड गोल दिसतात. तुम्ही वर्क करत राहता का त्याच्यावर? आम्ही तो बघतो, मायक्रोस्कोपच्या खाली आम्ही बघतो. वर्क आम्ही एम्ब्रिओज एकदा आम्ही बनवले की त्यांचे ते वाढत राहतात. पण ते कसे वाढतात, म्हणजे ते ॲबनॉर्मल होऊ नये किंवा ते अरेस्ट होऊ नाही म्हणून आम्ही त्यांना लूक देत असतो. त्यांचे मीडिया वगैरे चेक करत असतो, इन्क्युबेटर चेक करत असतो. आणि आमचं ऑब्झर्वेशन असतं की ते बरोबर वाढतात ना. तर 72 तासांनी आम्हाला 8 सेलचा एम्ब्रिओ हवा असतो. मग तो 8 सेलचा जर 5 सेलचा असेल दॅट मीन्स तर ग्रोथ त्याची थांबली आहे, वाढ त्याची खुंटली आहे, थांबली आहे. मग तो एम्ब्रिओ आपण पुढे धरू शकत नाही, ग्राह्य धरू शकत नाही. आणि किंवा तो जो एम्ब्रिओ आहे तो 10, 12, 15 सेलचा झाला, छोटे छोटे सेल्स, तर तो सुद्धा बऱ्यापैकी आम्ही ग्रेड बीचा वगैरे समजतो. म्हणजे तो जास्त फास्ट ग्रोईंग झाला आहे असं आम्ही समजतो. आणि तो एम्ब्रिओ आम्ही बी ग्रेडचा देतो, त्याला ग्रेड ए देत नाही. आणि 4थ्या दिवशी म्हणजे 98 आवर्सला आम्हाला ते पूर्ण कॉम्पॅक्ट झालेले पाहिजे. म्हणजे
हे सगळे सेल्स असतात, मेल आणि फिमेलकडनं आलेले, हे सगळे मिक्स होतात एकमेकांमध्ये. ओके, आणि पूर्ण असा फक्त एक गोल दिसतो. दॅट मीन्स त्याला मॉरेला स्टेज म्हणतात. आणि ते सगळे कॅरेक्टर घेतात ह्या केसमध्ये, मेलचे आणि फिमेलचे कॅरेक्टर इथे घेतले जातात. आणि 5व्या दिवशी कॅरेक्टर घेऊन एम्ब्रिओ बनतो. ओके, तो एम्ब्रिओ बनतो, त्याला आपण ब्लास्टोसिस स्टेज म्हणतो. आणि ब्लास्टोसिस्टमध्ये पण ते इनर सेल मास वगैरे असे, म्हणजे आमचं जे ग्रेडिंग आहे, म्हणजे आमच्या मेडिकल टर्म्स आहेत, तर त्या कशा आहेत ते त्यावरनं आम्ही इनर सेल मास, सेल्स वगैरे ते सगळं बघून आम्ही ग्रेडिंग देतो त्याला. प्रोसेसची लास्ट स्टेज, दिस इज द लास्ट स्टेज. आणि मग त्या स्टेजला हा एम्ब्रिओ ट्रान्सफर केला जातो. त्यातनंही चांगल्या क्वालिटीचा एक्सलंट ए ग्रेडचा एम्ब्रिओ आपण सिलेक्ट करतो. साधारणपणे आपण इंडियामध्ये 2 एम्ब्रिओ सोडतो अकॉर्डिंग टू द एज. म्हणजे एज जर कमी असेल, वय कमी असेल स्त्रीचं, तर आपण साधारणपणे 2 एम्ब्रिओ टाकतो. अदरवाईज जरा आमच्याकडे खूप म्हणजे अबाव 40च्या पण लेडीज येतात, 40-45च्या, त्या केसमध्ये समटाईम 3 एम्ब्रिओज आपण टाकतो, पण जनरली 2 एम्ब्रिओ टाकतो. बाहेरच्या देशामध्ये 1च एम्ब्रिओ सोडतात फक्त, पण आपण जनरली 2 एम्ब्रिओ सोडतो. आणि ही झाली एम्ब्रिओबद्दलची माहिती. आता एम्ब्रिओ ट्रान्सफर. ओके, एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो म्हणजे काय, हे सगळे एम्ब्रिओलॉजिस्ट आतमध्ये बनवून ठेवतात. आणि जेव्हा कन्सल्टंट डॉक्टर आम्हाला सांगतात की मला डे 5चे एम्ब्रिओ पाहिजे आहेत, डे 3चे पाहिजे आहेत, अकॉर्डिंग टू दॅट आम्ही त्या अगोदर डिसाईड केलेलं असतं की ह्या पेशंटला आपल्याला कोणते एम्ब्रिओज टाकायचे आहेत, डे 3चे टाकायचे आहेत की डे 5चे टाकायचे आहेत. त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड असतो. आणि एम्ब्रिओ ट्रान्सफरला आम्ही पेशंटला बोलवतो. ओहम पिकअप झाल्याच्या नंतर, म्हणजे अंडी काढून घेतल्याच्या नंतर पेशंट घरी जातो. मग 4 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी आमच्या जसा एम्ब्रिओचा आम्हाला रिस्पॉन्स आहे त्याप्रमाणे आम्ही बघतो, पेशंटला कॉल करून बोलून घेतो आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. आता एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे काय, तर हे जे बनवलेले गर्भ आहेत, तर त्यावेळेला माझं काम उत्तम गर्भ बनवण्याचं. आणि आमचे जे कन्सल्टंट असतात त्यांचं काम असतं उत्तम गर्भाशय तयार करणं, एंडोमेट्रियम तयार करणं. आता इथे दोन्ही पार्ट खूप महत्त्वाचे, गर्भ पण उत्तम पाहिजे आणि एंडोमेट्रियम पण उत्तम पाहिजे. नुसतेच गर्भ उत्तम असून उपयोग नाही, ते एंडोमेट्रियम चांगलं नसेल. म्हणजे एंडोमेट्रियम म्हणजे गर्भ आपण ज्या ठिकाणी सोडतो आहोत ती जागा, त्याला एंडोमेट्रियम म्हणतात. तर ते प्रिपेअर्ड करणं हे कन्सल्टंटचं काम असतं. तर कन्सल्टंट त्यांची बाजू नीट सांभाळतं की एंडोमेट्रियम एकदम शुअरली, एकदम परफेक्टली ऑलराईट आहे. आम्ही आमचे एम्ब्रिओज एकदम परफेक्टली ऑलराईट करतो आणि त्यावेळेला आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. म्हणजे हे सगळं प्रिपरेशन झाल्याच्या नंतर त्या लेडीजला मग त्या दिवशी काही GA वगैरे म्हणजे ॲनेस्थेशियाची वगैरे गरज नसते. फक्त लेडीजनी येऊन एक छोटीशी IUI सारखी प्रोसेस असते. ते गर्भ म्हणजे इकडे सगळी लेडीजची तयारी होते गर्भ आत सोडण्याची वगैरे, आणि सगळं रेडी झाल्याच्या नंतर मला सांगतात की वी आर रेडी. आणि त्या केसमध्ये मला माझं पूर्ण स्किल लढवावं लागतं की विदिन फ्यू सेकंड्स मला ते एम्ब्रिओज इन्क्युबेटरमधनं काढणं, मायक्रोस्कोपमध्ये बघणं, चांगले एम्ब्रिओ सिलेक्ट करणं, ते कॅथेटरमध्ये लोड करणं आणि पटकन त्या लेडीजच्या तिथे जाऊन करावंच लागतं. कारण एम्ब्रिओज खूप नाजूक असतात, त्यांना आपलं हे क्लायमेट सूट होत नाही. म्हणजे हा 5 दिवसांचा प्रयत्न आणि हे इथं ट्राय आउट करायचं. 5 दिवस आम्ही लढतच असतो. आणि हा शेवटचा क्षण पण खूप इम्पॉर्टंट असतो. झालं तर सक्सेसफुल. हो. आणि मग त्यानंतर मग एक लोड केलेले एम्ब्रिओज आम्ही हे विदिन 30 सेकंड्स अंडर सोनोग्राफी गायडन्स, सोनोग्राफीमध्ये बघून ते बनवलेले एम्ब्रिओ आम्ही आतमध्ये लोड करतो. बाईच्या शरीरामध्ये बाईच्या होममध्ये आम्ही ते सोडून देतो. हे झालं एम्ब्रिओ ट्रान्सफर. ही अगदी 30 सेकंदाची प्रोसेस आहे एम्ब्रिओ आत सोडणे. आणि त्यानंतर बाईला आम्ही रेस्ट घ्यायला सांगतो. कन्सल्टंट सांगतात की रेस्ट घ्यायची. साधारणपणे हे एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्याच्या नंतर 17व्या दिवशी, आमच्या सेंटरला 17व्या दिवशी सांगतो, काही सेंटरला हे 11व्या 12व्या दिवशी पण टेस्ट करून घेतात, ज्याच्यामध्ये बीटा HCG नावाची एक रक्ताची चाचणी आहे. त्याच्यामधून आपल्याला कळतं की प्रेग्नन्सी राहिली आहे का. आणि जर ही प्रेग्नन्सी राहिली
ट्विन्स पण होण्याचे चान्सेस खूप असतात इथे. जर ही प्रेग्नन्सी राहिली तर नॅचरल प्रेग्नन्सीसारखी पुढची प्रेग्नन्सी, मग त्यात काही विशेष असं काही नाही. नॅचरल गर्भ म्हणजे जशी प्रेग्नंट लेडी असते त्याप्रमाणे ही प्रेग्नन्सी असते. मॅम, एका पेशंटकडून किती एम्ब्रियोज बनतात किंवा असं काही स्पेसिफिक आहे का? हां, चांगला क्वेश्चन आहे. खूप तुला मी व्यवस्थित नॉलेज सांगते याबद्दल. बघ, आता कसं आहे की असं काही स्पेसिफिक नसतं की एका पेशंटचे आपण किती एम्ब्रियोज बनवू शकतो. इट्स डिपेंड्स ऑन दॅट लेडीचे एग्स आणि स्पर्म्स क्वालिटी ह्याच्यावर ते डिपेंड्स असतं. आणि लेडीजचा जर AMH लो असेल तर त्या लेडीजचे हार्डली 1-2 एम्ब्रियोज बनतात. पण जर PCOD पॅटर्न असेल तर त्या PCOD पॅटर्न म्हणजे खूप सारे एम्ब्रियोज एग्ज मिळतात त्या लेडीजचे, आणि स्पर्म पण चांगले असतील तर अशा केसमध्ये एका लेडीजचे पुष्कळ एम्ब्रियोज बनू शकतात. लाईक 5, 10, 15, 20 इथपर्यंत सुद्धा एम्ब्रियोज बनतात. ओके, तर मग आपण ह्या केसमध्ये काय करतो, 2 एम्ब्रियो आपण ट्रान्सफर करतो आणि राहिलेले सगळे एम्ब्रियोज आपण फ्रीज करून ठेवू शकतो. ओके, आणि पण मग त्याचं काही नाही तर फ्रीजिंग करतो म्हणजे आपण त्या एम्ब्रियोजवर प्रोसेस करतो आणि त्यांना लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवतो. लिक्विड नायट्रोजनमध्ये -196 डिग्रीला ठेवून देतो. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा पेशंटला समजा पहिलं बच्चू झालं आणि परत 1 वर्षांनी जर वाटलं आपल्याला चाइल्ड हवं आहे तर ही कॅन कम आणि त्याचे यूज करू शकतो, तेच एम्ब्रियो आपण यूज करू शकतो. त्याला आपण फ्रीजिंग प्रोसेस म्हणतो, विट्रिफिकेशन म्हणतो. आणि ते एम्ब्रियोज आपल्याकडे खूप कुठल्याही लॅबमध्ये व्यवस्थित मेंटेन करून ठेवलेले असतात. लाईक त्या स्टॉवर त्याच्या पेशंटचं नाव, तारीख, कितव्या दिवसाचे एम्ब्रियोज आहेत याचं प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन केलेलं असतं. त्यामुळे एम्ब्रियो इकडचे तिकडे जाण्याची अजिबात चान्सेस नसतात. एम्ब्रियोज हे अतिशय प्रॉपरली मेंटेन केलेले असतात. आणि ह्यावरनं तुला अजून एक मी सांगू इच्छिते की आजकाल कसं झालं आहे ना की IT पब्लिक किंवा काय करिअर ओरिएंटेड लोक असतात, त्यांना वेळ नसतो की आता ह्या वेळेला प्रेग्नन्सी त्यांना कॅरी करायची आहे. तर त्या केसमध्ये हे अक्षरशः वरदान ठरलेलं आहे. कारण बघ, जसं की एक एज निघून गेलं तर मी तुला हे मागचे सगळे प्रॉब्लेम सांगितले की असं असं होऊ शकतं, तर त्या केसमध्ये ते लोक त्यांचे एम्ब्रियोज बनवून ठेवून देतात. जे असं करतात लोक की एम्ब्रियोज तयार करून ठेवून देतात. मग ते एम्ब्रियोज आमच्याकडे असतात आणि जेव्हा कधी 2 वर्षांनी 3 वर्षांनी ज्या वेळेला दे विल फ्री, म्हणजे ते जेव्हा फ्री होतील, जेव्हा ते प्रेग्नन्सी कॅरी करायला त्यांना वेळ मिळेल त्यावेळेला ते एम्ब्रियोज काढून आपण ते त्यांची प्रेग्नन्सी कॅरी करू शकतात. हा एक खूप मोठा फायदा आहे विट्रिफिकेशनचा. आणि दुसरी म्हणजे लेडीजच्या बाबतीत हा एक फ्रीजिंग एक इम्पॉर्टंट ठरलेला आहे. जसं की काही लेडीजला करिअरसाठी खूप उशीर होतो मॅरेजला, तर त्या केसमध्ये ती लेडीज तिचे एग्स फ्रीज करून ठेवू शकते. किंवा काही केसेसमध्ये ओरीजला प्रॉब्लेम असतो, काही ओरीचा कॅन्सर वगैरे झालेला असतो, किंवा हजबंड आउट ऑफ इंडिया असतो. आजकाल हे खूप फॅड आहे ना, हजबंड इकडे नाही आहे, तो तिकडे आहे, मग तोपर्यंत तो 1 वर्षांनी येणार आणि मग तोपर्यंत एज वाढतं. मग त्या केसमध्ये काही लेडीज त्यांचे एग्स काढून फ्रीज करतात. ज्या वेळेला हजबंड येतो त्यावेळेला मग त्यांचे स्पर्म वापरून आपण ते बेबी बनवू शकतो. म्हणजे असे फ्रीजिंगचे खूप सारे फायदे आहेत. असे काही पेरेंट्स आहेत का की ज्यांनी ऑलरेडी एक बाळ तसं केलेलं आहे आणि ते डबल पुन्हा पुन्हा आले, तसं होतं? कितीतरी वेळा. इट्स अ रुटीन. ओके, म्हणजे रुटीन. IVF ने ऑलरेडी बाळ झालंय आणि स्टील परत येतात. त्यांचे जर एम्ब्रियोज असतील तर आपण तेच एम्ब्रियो त्यांना वापरू शकतो. नाही, मुळीच नाही. आणि तुला मी सांगितलं जसं एम्ब्रियो जेव्हा आपण थॉ करतो म्हणजे -196 डिग्रीमधनं काढून त्यांना नॉर्मल टेम्परेचरवर आणतो. त्यांची ग्रोथ आपण चेक करतो. जर आपल्याला ते नॉर्मल एम्ब्रियोज दिसले तरच आपण ते ट्रान्सफर करतो. अदरवाईज आपण सांगतो की एम्ब्रियोज खूप वर्ष झाले नाही चांगले निघाले, डोंट ट्रान्सफर इट. अवॉइड द IVF. नॅचरल प्रेग्नन्सी तुम्हाला राहू द्यात, की जेणेकरून असं वागू नका की तुम्हाला IVFमध्ये लँड व्हावं लागेल. तर ह्या गोष्टी काय करू नयेत, जे पुरुषांनी पुरुषांमध्ये त्यांनी स्मोकिंग करू नये, तंबाखू खाऊ नये, ड्रिंक्स करू नये, नंतर लेट नाईट जास्त जागू नये, जंक फूड खाऊ नये,
खूप टाईट कपडे घालू नये, जीन्स वगैरे टाईट वगैरे लेडीजनी पण खूप अति टाईट कपडे घालू नये. नंतर जास्त हीटला एक्सपोजर देऊ नये, म्हणजे जसं की उन्हात खूप फिरणे किंवा काही लोकांचं काम हीटच्या जवळ असतं, त्या लोकांचं पण स्पर्म काउंट खूप डाऊन होतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे त्याचा जितका आपल्याला फायदा होतो तितकाच तोटा पण होतो. जसं की लॅपटॉप, म्हणजे लॅपटॉप आता बऱ्याच लोकांना माहिती नाही, तुमच्यासारख्या यंग. इफेक्ट करतो या गोष्टी. येस, इट इफेक्ट. तर तुम्ही लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करतात, तर त्याचे जे रेज आहेत ते डायरेक्ट टेस्टीजवर पडतात आणि त्यामुळे स्पर्म प्रोडक्शन खूप कमी होतं. त्याची जी स्पर्मची जी क्वालिटी असते ती खूप पुअर होते. सो दॅट अव्हॉइड, लॅपटॉप कधीही मांडीवर घेऊन काम करू नये. जसं स्त्रीच्या गर्भाशयावर पण त्याचा थोडा परिणाम होतो, एग्सची क्वालिटी पण पुअर होते. सो जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर तो लांब ठेवा. आणि शक्य जेवढं काम आहे तितकंच लॅपटॉप बरोबर तुम्ही थांबा, जास्त वेळ थांबू नका. नंतर स्मार्टफोन, जे फोन आलेत आत्ताचे अँड्रॉइड की जे काय आहेत ते तुम्ही खालच्या पॉकेटमध्ये ठेवतात, मेल, तर त्याचा पण टेस्टीजवर इफेक्ट होतो. आता ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या तर तुम्ही IVF मध्ये लँड व्हायला जे तुम्ही अवॉइड कराल, लँड होणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आजकाल लेट मॅरेजेस होतात, उशिरा लग्न होतात किंवा रादर उशिरा लग्न करतात की करिअर वगैरे सगळं बघून. आजकाल सगळं पहिलं आमच्या वेळेला वेगळं होतं, आम्ही आधी लग्न करायचो मग पुढच्या सगळ्या गोष्टी करायचो. आता उलटं आहे, आता तुम्ही लोक सगळं करिअर आधी करतात, आधी तुम्ही तुमचा बँक बॅलन्स जमवतात, त्याच्यानंतर घर बीर सगळं स्वतःचं घेतल्याच्या नंतर मग तुम्ही लग्नाला उभे राहतात. त्यावेळेपर्यंत तुमचं एज हे 30 क्रॉस, ऑलमोस्ट 30 क्रॉस किंवा 30च्या आसपास यंग जनरेशन आलेलं असतं. त्याही नंतर ते विचार करतात की नाही 1 वर्ष आपण थांबूयात आणि त्याच्यानंतर ते स्टार्ट करतात. तर मग त्या केसमध्ये मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. उशिरा लग्न आणि सेटलमेंटमध्ये मग थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग हे थोडंसं केअरफुली करायचे ह्या सगळ्या गोष्टी. जनरली या गोष्टी कुठेच सांगितल्या जात नाही, तर मलाच असं झालं की अरे बापरे, इतकं इफेक्ट करतात का या सगळ्या गोष्टी मोबाईल पासून. कारण त्याचे पॉझिटिव्ह साईड्स माहिती आहेत, बाकी काय घरचे निगेटिव्ह टाइमपास करते फोनवर, बट एवढं इफेक्ट होईल याच्यात. IVF मध्ये आपल्याला किंवा हे जनरली म्हणजे माहित नाही, बट जेंडर डिसाइड करता येतं की असं काही नो नाही करत? तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस, पण ह्याच्यामध्ये आपण जेंडर डिसाइड करत नाही, करू शकत नाही, करता येत नाही. जर कोणी असं सांगत असेल तर ते खोटं आहे. आपण जेंडर वगैरे ह्याच्यात डिसाइड करताच येत नाही. पहिली गोष्ट, जे असेल ते असेल, मेल मेल, जे नॅचरली असेल मेल मेल, फिमेल फिमेल. पण आपण नाही, असं नाहीये की स्पेसिफिक मेलच होईल, मुलगाच होईल किंवा मुलगीच होईल, म्हणजे सांगूच नाही. नाही नाही. म्हणजे काही त्यासाठी काही टेस्ट होत्या पूर्वी जेंडर डिटेक्ट करण्यासाठी, पण त्याच्यावर सरकारने बॅन केलेलं आहे. त्यामुळं मोस्टली कुठली लॅब ती प्रोसेस करत नाही. मला हे विचारायचंय की टेस्ट ट्यूब बेबी, IVF आणि सरोगसी याच्यात काय डिफरन्स आहे या 3 गोष्टींमध्ये? कारण टेस्ट ट्यूब बेबी हे ऐकून होतं, सरोगसी जस्ट ऐकून गोष्टी माहिती आहेत, पण IVF या 3 गोष्टीत काय फरक आहे? हो, सांगते तुला. चांगला प्रश्न विचारलास तू. तर ह्या 3 गोष्टी, सरोगसी, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF. टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF सेम आहेत. पूर्वी IVFलाच टेस्ट ट्यूब बेबी म्हणायचे, कारण पूर्वी जे आता आम्ही डिशमध्ये गर्भ बनवतो ते पूर्वी ट्यूबमध्ये बनवायचे. अगदी सुरुवातीचा जो गर्भ बनला गेला तो ट्यूबमध्ये बनला गेला. सो दॅट त्यावेळेला म्हणायचे की टेस्ट ट्यूब बेबी. ओके. आणि हां, टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, की जे शरीराच्या बाहेर फर्टिलायझेशन घडवलं जातं, बेबी बाहेर बनवले जातात, मग तो गर्भ आत सोडला जातो. या प्रोसेसला IVF म्हणतात. आता सरोगसी म्हणजे काय? सरोगसी म्हणजे जर एखादी लेडी अनेबल असेल बेबी कॅरी करण्यासाठी, जसं की तिला कॅन्सर वगैरे झाला असेल, की तिचं युट्रस तेवढं सक्षम नसेल बेबी कॅरी करण्याचं आणि तिला खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्या केसमध्ये तिचा गर्भ म्हणजे
तिचे एग्स घेऊन, तिच्या हजबंडचे स्पर्म्स घेऊन गर्भ आपण बनवतो आणि तो गर्भ दुसऱ्यांच्या शरीरात, शुद्ध मराठीत जर तुला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भाड्याचं गर्भपिशवी, अच्छा. त्याला सरोगसी म्हणतात. की ते गर्भ आपण दुसऱ्या एका लेडीच्या गर्भपिशवीत वाढवतो. पण मग या गोष्टी लिगली, ह्या सगळ्या लिगल गोष्टी आहेत, अगदी लिगली आहेत. आणि ह्याला आम्ही आपल्या सरकारची परमिशन वगैरे लागते. आमची प्रत्येक गोष्ट जी काही आम्ही सरोगसी करतो, डोनर एग्स करतो, डोनर स्पर्म्स करतो, हे सगळं पूर्णपणे कपलला सांगून, त्यांना विचार करायला वेळ देऊन, त्यांना पूर्णपणे एक्सप्लेन करतो आम्ही की ह्या गोष्टीची तुला गरज आहे, त्याशिवाय तू पुढे आपण जाऊ शकत नाही. जसं की अझोस्पर्मिक मेल आहे, म्हणजे पुरुष आहे की ज्याला आपण त्याच्यामध्ये स्पर्म्स प्रोड्यूस नाही होऊ शकत, त्याला आपण एक्सप्लेन करतो की तुला डोनर स्पर्म्स लागतील, तुला डोनर एग्स लागतील. तसं सरोगसीसुद्धा मान्य आहे. पण आता सध्याच्या पिरियडमध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये सरोगसीचा गैरव्यवहार केला गेला. तेच विचारायचं होतं की हा. मग काही जण हो, नॉर्मल असताना पण करू शकतात का? करू शकतात. हो, करू शकतात. म्हणजे रादर केलंय लोकांनी की मी असं स्पेसिफिक नाव नाही तुला हायलाईट करत, पण असं बऱ्याच लोकांनी केलंय की चला मला वेळ नाहीये, माझ्याकडे पैसा भरपूर आहे, मला फिगर खराब नाही करायची आहे, तर ठीक आहे, मला दुसऱ्या लेडीजचे माझे गर्भ दुसऱ्या लेडीजमध्ये वाढवते आणि वी कॅन डू अ सरोगसी, वी कॅन हॅव अ चाइल्ड. पण हे नंतर हे खूपच जास्त व्हायला लागलं, म्हणून सरकारने आता त्याच्यावर बंदी आणलेली आहे. त्यामुळे सरोगसी होते, पण अशी कोणाची नाही होऊ शकत की कुणी पण आली लेडीज, नाही मला सरोगसी करायची, मला नाही प्रेग्नंट व्हायचं, एक्सेट्रा एक्सेट्रा, बॉडी फिगर खराब नाही करायची, मला सरोगसी करायची, ते अलाउड नाही. आता अलाउड कुणाला आहे सरोगसी? ज्यांना जेन्युइन रिझन आहे, जसं की जे खरोखर कॅरी करू शकत नाहीये बेबी, लाईक अ कॅन्सर पेशंट, लाईक अ किडनी फेल्युअर, किंवा असं अजून काही जेन्युइन रिझन, एकदम स्ट्रॉंग मेडिकल रिझन असेल तर आणि तरच आपण सरोगसी करू शकतो. आणि सरोगसी जी लेडीज आहे ती सुद्धा आता, पूर्वी त्यांचा खूप बाजार झाला होता की कुणी पण पैशासाठी सरोगसी होत होतं. आता तसं नाही होऊ शकत. आता ती लेडीज शक्यतो ज्यांची सरोगसी करायची आहे त्यांच्याशी ब्लड रिलेटेड पाहिजे वगैरे, असं सगळ्या खूप कॅटेगरीजनं, तिचा एज ग्रुप 25 to 35 मध्येच पाहिजे, तिने एकदाच सरोगसी केली पाहिजे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, एकदा सरोगसी केली ह्याची, मग अजून परत लगेच तिचं डिलिव्हरी झाल्यावर दुसऱ्यांसाठी पैशासाठी लगेच दुसरी सरोगसी, परत तिसरी सरोगसी. आता त्याला अलाउड नाहीये. आता एक वुमन एकदा सरोगसी करू शकते. अच्छा, मला हे विचारायचं की IVF झालेल्या ज्या काही स्त्रिया असतील किंवा काय, तर त्यांची डिलेव्हरीची प्रोसेस ही नॉर्मल, मी असं ऐकलंय की ते फक्त सीझरच करतात, तर असं काही आहे का? नाही, असं काही नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे त्याचं सीझरच होतं असं बिलकुल नाही. नॉर्मल डिलिव्हरी, जेव्हा काही लेडीज म्हणजे यंग असतात त्यांची नॉर्मल पण डिलिव्हरी होऊ शकते. असं जनरली असं सांगितलं जातं की IVFचं सीझर होतं, कारण एकतर येणारे जे पेशंट असतात थोडेसे एजनी जास्त असतात, आणि नंतर शेवटच्या क्षणी काही बेबीला प्रॉब्लेम येऊ नये किंवा लेडीजला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सीझर करतात. पण असं काही नाही आहे की त्यांचं सीझरच होतं. नॅचरल डिलिव्हरी पण होऊ शकते. अच्छा, आणि IVF मध्ये जे बाळ असतं आणि नॅचरल डिलिव्हरीचं बाळ यांच्यात काही फरक किंवा काही अशी शक्यता असते का, किंवा तुम्हाला कळतं का ॲबनॉर्मल होऊ शकतं किंवा नॉर्मल, असं काही? तर हा प्रश्न तू चांगला विचारलायस. हे नॉर्मल ॲबनॉर्मल होणं हे म्हणजे IVF मध्ये जितकं नॅचरलमध्ये 1-2% चान्सेस असतात ॲबनॉर्मल बेबी होण्याचे, तसे IVF मध्ये पण 1-2% चान्सेस असतात. की आपण 100% नाही सांगू शकत की नॉर्मलच बेबी बॉर्न होईल. देर इज अ चान्सेस, 1% चान्सेस, की नॅचरलमध्ये जसं असतं 1% स्पॉन्टेनियस चान्सेस असतात की एखादं बेबी ॲबनॉर्मल होऊ शकतं. पण आता सोनोग्राफीज निघाल्या आहेत, म्हणजे 3ऱ्या महिन्यात, 5व्या महिन्यात, 7व्या महिन्यात, 9व्या महिन्यात या सोनोग्राफीमध्ये तो डिफेक्ट कळतो आणि वी कॅन टर्मिनेट द प्रेग्नन्सी. तर हे कळतं. म्हणजे सोनोग्राफीमध्ये कळतं. जर सोनोग्राफी जर उत्तम असेल तर त्यामध्ये कळू शकतं. पण देर इज अ चान्सेस की 0.1%
नॉर्मली जसे तुमचे चान्सेस असतात नॉर्मल प्रेग्नन्सीत की असं होऊ शकतं, तसं ह्यात पण होऊ शकतं. याचा खर्च काय आहे, म्हणजे IVF हे करण्यामागचा खर्च किती आहे साधारण? हां, आता IVFचा खर्च बघ, साधारणपणे 1,00,000 ते 1,50,000 अँड इट्स डिफर सेंटर टू सेंटर, पण ऑन अन ॲव्हरेज साधारणपणे 1,00,000-1,50,000 रुपये खर्च येऊ शकतो. थँक्यू सो मच. आम्ही आमच्याकडून काही छोट्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे सगळं करताय, जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी किंवा एक पुण्याचं काम इतकं महत्वाचं, त्याच्या कम्पॅरेटिव्ह ही गोष्ट काहीच नाही. आमच्याकडून जेवढं होतं तेवढं आम्ही केलं. सो थँक्यू सो मच. आमच्याकडून जेवढं होतं तेवढं आम्ही केलं. सो थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक्स अ लॉट. मलाही खूप खूप आवडलं, खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं. थँक्यू. मी पण तुम्हा सगळ्या टीमला, तुला सगळ्यांना थँक्स म्हणते. स्पेशल थँक्स टू VS6 मीडिया.